आज 8 फेब्रुवारी 2026 श्री संत गजानन महाराजाचा प्रगट दिवसाचा उत्सव इथे साजरा होतोय। आज आमच्या कॉलनीमध्ये आमचं श्री संत गजानन महाराजाचं मंदिर उभारण्यात आलं। त्या मंदिरावरती लावण्यासाठी हे कळस आहे, याची पूजा सुरू आहे। वास्तुपूजेला महिला मंडळ आणि कॉलनीमधले बरेचसे लोक उपस्थित होते। त्यासोबत आमच्या इकडे भागवत सप्ताह पण होता आणि तेच खूप उत्साहाने हे 8 दिवस कसे निघून गेले कळलंच नाही। हा व्हिडिओ ह्या उत्साह झाल्यानंतर टाकण्यात येत आहे बरं का। आज वास्तुपूजन होतं, त्यासाठी ही मांडलेली पूजा खूप सुंदर असं टिपून घेतलं फोटोज व्हिडिओजमध्ये। मला हे मिळालेले आहे बरं का। धन्यवाद पप्पू दादा, तुम्ही दिले नसते तर मिळाले पण नसते। आज मूर्तीला पाण्यात ठेवण्याचा दिवस होता, शेवटचा दिवस, आणि आज तिची 10 वाजता त्या मूर्तीला तिच्या स्थानपन्न करायचं होतं। त्यासोबतच इथे पूजा सुरू होती ब्राह्मणांच्या हाताने, कारण की मंदिराची वास्तुपूजा पण होती। भाविक भक्त होते, मी पण म्हटलं चला दर्शन करून यावं। तर मग मी पण दर्शन केलं आणि मी गाभारा बघितला, खरंच खूप सुंदर आहे। बऱ्याच दिवसानंतर मी पाहिलं की मंदिर आतून असं दिसते। पप्पू दादा हाय म्हणताय, मामी आणि काकू पण होत्या आणि त्यासोबतच लाडूबाई पण हाय म्हणताय। हे जे सगळे आहे ना, हे मंदिराचे कार्यकर्ते आहे। यांनी खूप मेहनत केली बरं का। महाराजांचे पावलं, शंकरजीची पिंड आणि गोंडच दिसणारे असे आमचे गणू महाराज होते बरं का। त्यासोबत कासव पण होता। मला पहिल्यांदा कळलंच नाही की हा कळस आहे। थोडा वेळेनंच लाईट लागतो माझ्या डोक्यामध्ये, हे तर खरंच आहे। आमच्या लाडूबाईला म्हणतात तुला कसं वाटत आहे, तर लाडूबाई खूप एन्जॉय करत होत्या। अन्विक्षा ग बाई अन्विक्षा, वातावरण एवढं प्रसन्न होतं का तुम्हाला काय सांगू। सगळं काही असं वाटत होतं वाव किती सुंदर। नंतर मग ह्या मामी काकूला आपल्या फोनमध्ये टिपून घेतलं। त्यानंतर महिला मंडळाला काम मिळालं होतं की पालखी सजवायची आहे बरं का। त्यासाठी तुम्ही फुलं छान पद्धतीने चांगले फुलं ठोकून, मला कुंकू लागलं होतं, मी काढून घेतलं बरं का। क्रिस्ती पण होती इथे आणि अन्वीक्षा तिच्या जवळ बसायला नकार देत होती। त्यानंतर काकूला पण सेवा करायची होती आणि त्यांनी पटापट फुलं घेतले आणि त्याची माळ बनवायला सुरू केली। त्यांचं म्हणणं होतं की थोडी करून घेते आणि नंतर मी घरचं काम उरकून परत येते। मामीनी पण त्यांची मदत करू लागली बघा। सहकार्याने काम खूप सोपं होतं। महिला मंडळ खूप उत्साहित होतं। मला तर या सगळ्यांच्या गर्दीमध्ये सोय मिळण्याचीच प्रॉब्लेम होती, तर त्यासाठी मी पण काही एवढी धडपड केली नाही, कारण की महिला मंडळ खूप होतं बरं का आणि सगळ्यांना उत्साह होता। म्हटलं आपण त्यांना फोनमध्येच टिपून घ्यावं, त्यांचा उत्साह, त्यांचं जे म्हणजे मंदिरासाठी करण्यासाठी किंवा महाराजांची पालखी सजवण्यासाठी जी धडपड चालू आहे ती आपल्या फोनमध्ये टिपून घेतली आणि तेच मी तुम्हाला आता दाखवत आहे आणि तुम्ही बघत आहे। जर माझा व्हिडिओ जो कोणी पूर्ण बघत, महाराजांची ही जुनी मूर्ती आहे, हे मंदिर पण जुनं आहे। आता ही मूर्ती कुठेतरी दान करण्यात येईल। नंतर म्हटलं चला आपण पण थोडंसं देवाच्या डोक्यावर पाणी टाकून घ्यावं। नवीन मूर्ती प्रस्थापित व्हायच्या पहिले तिची आंघोळ घालणं सुरू होती। अन्वीक्षाला म्हटलं टाक, तर अन्वीक्षा घाबरली होती। मग तिचा हात लावून काकांनी त्याच्याकडून टाकून घेतलं पाणी महाराजांच्या डोक्यावर। त्यानंतर मग आमचे पप्पू दादांनी आणि आम्ही असा विचार केला होता की पालखी आमच्या घराकडून येणार, त्या आम्ही घर सजवायचं बरं का। माझ्या लक्षात नाही आलं। नंतर मग मी रसिकाची मदत करायला गेली। मदत कमी येईन, आपल्या तोंडाचंच डुबरू जास्त वाजवल्यासारखं असं वाटलं मला, पण त्यांच्यासाठी ते पण खूप मौल्यवान होतं की मी त्यांना आपला टाईम दिला। खरंच समजीचा फरक आहे हो, अजून काही। नंतर संध्याकाळ थोडी झालीच होती आणि पालखी आमच्या घराकडून आली। मग जे भाविक भक्त आहे ते पाय धुवू लागले, त्यामध्ये मी पण होती बरं। ज्या लोकांना मी दिसली बरं ते कमेंट बॉक्समध्ये सुचवा की मी होती, तुम्हाला दिसली। त्यानंतर पालखी फास्टमध्ये घेतलं, स्लोमध्ये खूप वेळ गेला असता म्हणून थोडंसं फास्ट फॉरवर्ड केलं। लोकांना कळतं तरी पण काही लोकांना सांगावं लागतं असं मला वाटतं, म्हणून मी तुम्हाला सांगत। लोकांमध्ये एवढा उत्साह होता ना, असं वाटत होतं की जणू वेगळीच डिवाईन एनर्जी प्रत्येकामध्ये आली आहे आणि प्रत्येकजण त्याचा लुप्त घेत आहे। महाराजांच्या पालखीच्या वेळेस दरवेळेसच प्रत्येकामध्ये एक वेगळा जल्लोष दिसतो। वरून पण घेतले होते, हे मला माहितीच नव्हतं व्हिडिओ, पण वरून घेतलं होतं किती छान दिसतंय ना। मला तर मी मगाशी पहिलेच पालखी पकडून घेतली, कारण की नंतर मिळणार नाही। त्यानंतर अंदर पालखी आली तेव्हा पोथी पहिल्यांदा आली आणि पोथीसाठी हे नववधूचं नवं जोडपं होतं, ज्यांनी पोथी आणि तुळशी घेतल्या होत्या डोक्यावर।
त्यानंतर यांची एंट्री झाल्यानंतर सगळेजण त्यांच्या मागे होते, त्यांना सहकार्य करत होते, त्यांना सांगत होते कुठे काय ठेवायचं आहे, कारण की ते नवीन आहे. त्यासोबतच मग पालखीची एंट्री झाली. पालखी घेणं खरंच नशिबाची गोष्ट आहे बरं का. तर यावेळेस पण माझं नशीब बऱ्यापैकी चांगलं होतं आणि मला पालखी घेता आली. त्यानंतर मग महिला मंडळासोबत भजनाचा
तालावर काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, डान्स करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संध्याकाळ झाली होती, आरती होणार होती. तर शेवटची आरती होती ही भागवतची. तर तिथे गेलो आणि महिला मंडळ दिसतच आहे. खूप सुंदर असे क्षण पाहायला भेटले. या 3 वर्षामध्ये खूप चांगले दिवस गेले महाराज तुमच्या सानिध्यामध्ये. तुमचं खरं तर महाराजांनी पहिलेच आमच्यासाठी सगळं काही प्लॅन करून ठेवलेलं आहे. गणू म्हणतोय मोदक आणा माझ्यासाठी. हे हिंगणघाट शहरातील सगळ्यात मोठं संत गजानन महाराजाचं मंदिर आहे, जे आता संत तुकडोजी वाडमध्ये आहे. तर नक्की तुम्ही कधीतरी आला तर आमच्या महाराजाचे दर्शन करून जा. तुम्हाला खूप प्रसन्न आणि खूप असं छान वाटेल. आणि खरं तर महाराज आहेच प्रेमळ, की सगळ्यांच्या चुका आपल्या पदरात घेतात आणि त्यांना एक नव्याने आयुष्य जगासाठी प्रेरित करतात. तुम्हाला पॉझिटिव्ह वाईब, तुम्हाला खूप काही सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे मिळू शकतील जर तुम्ही शांतचित्ताने खरंच मन लावून आराधना केली. खरं तर हे दिवस खूप चांगले होते महाराज. आता काय वाढून ठेवलं आहे पुढे टाटात माहीत नाही, पण जेही असो तुमच्या प्रेमाने सगळंच काही चांगलं असेल आणि तुम्ही विचार करूनच ती गोष्ट आपल्यापर्यंत दिली असेल हेच मनात ध्येय ठेवतो. तुमच्याकडे पाहून बरंच सुकून आणि बरंच शांत वाटतं महाराज. आवाज पूर्ण बसलेला आहे. एकाच दिवसाच्या फरकाने माणूस किती बिमार होऊ शकतो हे उदाहरण आहे. चला, तेव्हा मंदिरात कोणी नव्हतो. आम्ही 11:30च्या दरम्यान मंदिरात आलेलो महाप्रसाद घेण्याकरिता. तेव्हा महाराजाचे शांतपणे दर्शन झाले आणि करून घेतले. खूप प्रसन्नमय वातावरण होतं. त्यासोबत महिला मंडळासोबत आपले वेगवेगळ्या पद्धतीने फोटो काढून घेतले. आठवणीत असावं. फोटो काढले म्हणजे आठवणीत राहतं बरं का. त्यानंतर पावलाचे फोटो काढले. मंदिराच्या गाभाऱ्यात राहून एक फोटो काढला. दिवस असाच चालला गेला. पुढच्या वर्षी नक्कीच भेटूया. थँक्स फॉर वॉचिंग.